नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी तज्ञ अमरसिंह लोमटे सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेसच्या युट्यूब चॅनलवर त्याच पद्धतीनं फेसबुक व इंस्टाग्राम पेजवर सर्व शेतकरी बांधवांचे सहर्ष स्वागत करतो। व्हिडिओ चालू करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून ऊस पिकाच्या लागवडी संबंधीचे विविध व्हिडिओ आपणास या चॅनलवर पाहता येतील। ऊस पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला आपल्या जमिनीच्या सेंद्रिय कर्बाचं व्यवस्थापन करणं गरजेचं असतं। जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवणं गरजेचं असतं। विक्रमी उत्पादन घेण्यासाठी 1% जास्त सेंद्रिय कर्ब असणं गरजेचं असतं। तर त्यासाठी ऊस पिकाची लागवड करण्या अगोदर 1 एकर क्षेत्रामध्ये ताक किंवा डेंच्यासारखं हिरवळीचं पीक आपल्याला लावून गाडायचं आहे। ऊस पिकाच्या लागवडीपूर्वी आपल्याला जमिनीची 2 वेळा उभी आणि आडवी खोल नांगरणी करून घ्यायची आहे। याच पद्धतीनं जमिनीचा आपल्या माती परीक्षण करून देखील घ्यायचं आहे, जेणेकरून ऊस पिकाला लागणाऱ्या विविध अन्नद्रव्याच्या मात्रा आपणास देता येणार आहेत। त्याच पद्धतीनं जमिनीमध्ये एकरी 10 ते 12 टन चांगला कुजलेला शेणखत किंवा सेंद्रिय खत आपल्याला टाकायचं आहे। त्या ऊस पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी मी तुम्हाला सुरुवातीला सेंद्रिय खत टाकण्यास सांगितले आहे। त्याच पद्धतीनं जमिनीला कुळवाची पाळी मारण्या अगोदर किंवा रोटावेटर करून घेण्या अगोदर आपापल्या जमिनीच्या माती परीक्षण रिपोर्टनुसार रासायनिक खत शेतामध्ये फेकून टाकायचे आहेत। त्यानंतर पाळी मारून किंवा रोटर मारायचा आहे, जमीन भुसभुशीत करून घ्यायची आहे आणि नंतर आपल्या ऊसाची सरी पाडायची आहे। तर उदाहरणादाखल मी तुम्हाला ऊसाची लागवड करण्यासाठी खताचा बेसल डोस स्क्रीनवर दिलेला आहे। तर या बेसल डोसचा देखील आपण ऊस लागवडीपूर्वी विक्रमी उत्पादन घेण्यासाठी वापर करू शकता। त्याच पद्धतीनं 60 ते 65 दिवसाच्या दरम्यान आपल्याला आपल्या खोडवा ऊसाची बाळभरणी देखील करणं गरजेचं असतं। छोट्या ट्रॅक्टरच्या सहाय्यानं आपल्याला सरीमध्ये 3 फणी किंवा तिरी मारून घ्यायची आहे। त्याच पद्धतीनं या 60 ते 65 दिवसाच्या दरम्यान आपल्याला रासायनिक खतांचा दुसरा डोस देखील द्यायचा आहे। तर आपापल्या माती परीक्षण रिपोर्टनुसार हा खतांचा डोस आपल्याला द्यायचा आहे। तर उदाहरणादाखल मी तुम्हाला स्क्रीनवर एक रासायनिक खतांचा डोस दिलेला आहे। तर हा डोस आपण छोट्या ट्रॅक्टरच्या सहाय्यानं मध्ये सरीमध्ये पेरून घेऊ शकता किंवा मधल्या सरीमध्ये फेकून टाकू शकता। त्यानंतर ट्रॅक्टरच्या सहाय्यानं आपल्याला पळी लावून हलकीशी मातीची भर आपल्याला द्यायची आहे, जे 100 ते 120 दिवसाच्या दरम्यान आपल्याला आपल्या पिकाची मोठी बांधणी करून घ्यायची आहे। त्याच पद्धतीनं 1 एकर क्षेत्रासाठी आपल्याला 3 ते 4 टन कोंबड खत किंवा ऊसाची मळी किंवा गांडूळ खत सरीमध्ये फेकून टाकायचं आहे। त्याच पद्धतीनं आपापल्या जमिनीच्या माती परीक्षण रिपोर्टनुसार रासायनिक खतांचा डोस आपल्याला छोट्या ट्रॅक्टरच्या सहाय्यानं ऊसामध्ये पेरून घ्यायचा आहे किंवा आपण रासायनिक खत मध्ये सरीमध्ये देखील फेकून टाकू शकतो। खत पेरल्यानंतर किंवा फुकून टाकल्यानंतर आपल्याला ऊसाला आपल्या मातीची भर द्यायची आहे। ऊस पिकाला मातीची भर दिल्यामुळं मुळांचा जारवा वाढणार आहे। त्याच पद्धतीनं अतिरिक्त आलेल्या फुटव्यांचं देखील संख्या नियोजन होणार आहे। तर या पद्धतीनं तिसरा खतांचा डोस टाकून आपल्याला मातीची भर द्यायची आहे, मोठी बांधणी करून घ्यायची आहे। ऊसाचे विक्रमी टनेज घेण्यासाठी आपल्याला आपल्या जमिनीच्या माती परीक्षण रिपोर्टनुसार त्याच पद्धतीनं AI व IoT तंत्रानं दिलेल्या निर्देशानुसार तज्ञांच्या सल्ल्यानं काटेकोरपणे खत व्यवस्थापन व संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं अतिशय गरजेचं असतं। खत व्यवस्थापन, अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला लागणाऱ्या खतांचं गणित देखील माहीत असणं गरजेचं असतं। तर 1 टन ऊस निर्मितीसाठी आपल्याला
2 किलो नत्र 1.25 किलो स्फुरद, त्याच पद्धतीनं 1.25 ते 1.5 किलो पालाशची गरज असते. आपलं 100 टनाचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी मी तुम्हाला स्क्रीनवर उदाहरणादाखल नत्र, स्फुरद व पालाश किती प्रमाणात लागतो व आपल्याला एकरी किती 50 किलोचे बॅग लागणार आहेत याचा डोस स्क्रीनवर दिलेला आहे. तर आपापलं ऊसाचं टार्गेट आपण किती सेट केलेलं आहे त्यानुसार आपल्याला सेंद्रिय, रासायनिक व जैविक खतांच्या माध्यमातून अन्नद्रव्याचा खोडवा ऊसाला पुरवठा करून घ्यायचा आहे. दुसरा डोस आपण बाळभरणी करते वेळेस दिलेला आहे आणि तिसरा सेंद्रिय व रासायनिक खताचा डोस आपण मोठी भरणी करते वेळेस दिलेला आहे. त्यानंतर आपण दर 2 महिन्याच्या अंतरानं आपण गरजेनुसार ऊस पिकाला खतांच्या मात्रा देणार आहोत. त्याच पद्धतीनं ऊस पिकाला आपण दर 10 ते 15 दिवसाच्या अंतरानं ठिबकच्या माध्यमातून विविध प्रकारच्या विद्राव्य खतांचा जसं 19-19-19, 12-61, 13-40-13, सूक्ष्म अन्नद्रव्य या प्रकारच्या खतांचा, तसेच गरजेनुसार वाढीच्या अवस्थेनुसार कॅल्शियम नायट्रेट, बोरॉन, चिलेटेड, झिंक, फेरस व मॅग्नेशियम यांचा वापर करणार आहोत. त्याच पद्धतीनं ऊसाची कांडी टणक होण्यासाठी ठिबकच्या माध्यमातून आपण पोटॅशियम खतांचा पोटॅशियम सोनाइट, फॉस्फरिक ऍसिड तसेच सिलिकॉन व गंधक यांचा आलटून पालटून वापर करायचा आहे. त्याच पद्धतीनं रोग व किडींचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला दर 3 महिन्याला कीटकनाशक व बुरशीनाशक, त्याच पद्धतीनं ट्रायकोडर्मा व बिवेरिया बेसियाना यासारख्या बुरशींचा वापर करायचा आहे. ठिबकच्या माध्यमातून आपण IBA, 6BA, GA यासारख्या संजीवकांचा देखील ऊसाची कांडी लांब होण्यासाठी, टणक होण्यासाठी, कांडीचं वजन व आकार वाढवण्यासाठी, त्याच पद्धतीनं पानांची लांबी, रुंदी व जाडी वाढवण्यासाठी वापर करू शकतो. तसेच मुळांचा वाढ व विकास होण्यासाठी आपण IBA, मायक्रोरायझा व ह्युमिक ऍसिडचा देखील ठिबकच्या माध्यमातून वापर करू शकतो. ऊसाचं विक्रमी टनेज घेण्यासाठी जास्तीत जास्त सेंद्रिय व जैविक निविष्ठांचा ठिबकच्या माध्यमातून वापर करणं अतिशय गरजेचं असतं. तर यासाठी आपल्याला दर 15 दिवसाच्या अंतरानं आलटून पालटून जीवामृत, सूक्ष्म अन्नद्रव्य, मुख्य अन्नद्रव्य व दुय्यम अन्नद्रव्य यांची स्लरी, गोमूत्र, गांडूळ पाणी, त्याच पद्धतीनं थंडीच्या दिवसामध्ये ताक व गुळ, त्याच पद्धतीनं वेस्ट डिकॉम्पोजर, EM द्रावण, NPK जीवाणू, झिंक विरघळणारे, गंधक विरघळणारे जीवाणू, त्याच पद्धतीनं ऍसिटोबॅक्टर, PSB या जीवाणू खताचा देखील वापर करायचा आहे. तर या पद्धतीनं आपल्याला ऊसाचं विक्रमी टनेज घेण्यासाठी तज्ञांच्या सल्ल्यानं, त्याच पद्धतीनं IoT व AI तंत्रानं दिलेल्या निर्देशानुसार खतांचं, अन्नद्रव्याचं संतुलित व काटेकोरपणे नियोजन व व्यवस्थापन तज्ञांच्या सल्ल्यानं, तज्ञ व्यक्तीच्या सल्ल्यानं करायचं आहे. या ऊसाचे विक्रमी टनेज घेण्यासाठी आजच आपल्याला सद्गुरू ऍग्रो सर्व्हिसेस डोकी यांच्याशी संपर्क साधायचा आहे. आशा करतो की आजच्या या महत्वपूर्ण मार्गदर्शनामुळे आपल्या ऊसाचं उत्पादन वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, त्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.